नमस्कार नमस्कार. चला 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 चला. गुड मॉर्निंग गाइस. माइक वर घेतला ना दिव्या. गीता पे वायले लपडी गीता पे बरोबर काल मी इथले. आता सगळं घ्यायचं कुठं बोलावं खोटं बोलायचं नाही. कॉपी करायची नाही. गीता पे हॅशटॅग गीता पे बोकडाचं मटण. महाबळेश्वर. अरे विचारायला जायचं होतं महाबळेश्वरला. आता आम्ही चालू महाबळेश्वरला. महाबळेश्वरला फक्त जायला 2 तास लागणार. तुम्ही बघा आमचं महाबळेश्वर बघून घ्या तुम्ही. 2 मिनिटं माझं ऐका. इथं पहिला महाबळेश्वरला जायचं होतं. महाबळेश्वरला महाबळेश्वरला नाही गेलं त्यामुळे तो आला नाही बरं का. मला आता कळलं त्याला गावावर 50 किलो गोणी गावाची घेऊन यायची होती. तिकडचा प्लॅन करत होता. काय घेऊन नाही मग त्याची घरी तरी पोहोचलंच नाही त्याला. त्याला त्यांनी काय विचार केला की भाई आपलं चाललंय गावाला ते फिरून पण होईल आणि गहू पण येतील. भाजीपाला घेऊन यायचा. चौपट कर काय खरं नाही. तुला कोण बोलायचं. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहेत सगळे बरे आहेत ना. तर मी तुमचा सुमित सुरेश दळवी पुन्हा एकदा स्वतः माझ्या ठिकाणी. मित्रांनो, अचानक मध्ये भयानक प्लॅन झालेला आहे. त्याच्यामुळे आम्ही आता चाललोय फार्म हाऊसला. पहिला एक मोठा लय प्लॅन होता. जे करायचं ते करायचं. 20 जण होते ग्रुप मध्ये. आता शेवटी राहिले 5 7 1 2 3 5च वाघ आहेत. बाकी कोण आहेत दिप्या. बाकी सगळे शेळी. 20 जणांचा ग्रुप बनवलेला. 2 गाड्या बुक करायच्या होत्या. 2 गाड्या भेटत नव्हत्या म्हणून विचार केला टेम्पो काढू पण जाऊ. हा ना. भाई काहीच नाही होऊ शकत. मग सगळे आम्ही 5 जण चाललोय. लग्न झालं की असंच करतात. अरे काय कोणाची बायको सोडत नाही तर कोणाचं काय आहे काय बोलणार. तुमच्या बायकांबरोबर भांडून आलेलो आहे. जाऊ दे जाऊ दे. गाडी नंबर आहे. जास्त खुश नाही. मजा नाही करायची. म्हणजे टेलर आहे का कंटेनर आहे. मजा नाही केली. भाई नंबर लगा पहिला. मजा नाही केली. तोंड पाडून बसा भाई. जास्त मजा नाही करायची. लग्न कधी करतो शिका काय माहिती. त्याला लय नवरे छान पाहिजे. भाई 5 जण आहे पण फुल मजा करणार. त्याच्यामुळे तुम्ही ब्लॉग नक्की पूर्ण बघत राहा. आता जी सुरुवात केली आपण चाललोय रुचिरा फार्म्सला उरणला. तर बघूया आपण काय या ब्लॉग मध्ये काय होत आहे. रुचिरा फार्म आईच्या गावात पहिला चेंज करणार. फार्मचं नाव चेंज करायला लागेल. डॉक्युमेंट फायनल झाले अजून. बघा पाठवा. हरे कृष्ण हरे काळा. 5 वर्षात लागणार तुम्हाला. कुठली गाडी घ्यायलाच लावा. 2 गाड्या घ्यायला. 2 गाड्या घ्यायलाच लागणार भाई. काय 2 गाड्या. हा 5 सीटरच्या. आपल्या फॅमिलीला नको तुझ्या आईला. 2 गाड्या लागतील. अरे मला तर 1 गाडी मोठीच लागणार. बरोबर. मी गाडी घेऊन ती घेणार बस मध्ये. ती डायरेक्ट बस 30 लाखाची. त्याला कंटेनर मध्येच बनवून नाही सुरू. शुभम डोबल तू कधी घेणार गाडी. त्याने घेतली गाडी तुला माहित नाही. विचारत आहे सध्या. त्याने गाडी घेतली. त्याने गाडी घेतली नंतर त्याला साईडून बघून टाइम भेटत नाही. साईड शोधूनच भाई सगळं कर. मग तुला मग सांगणार. मग तू पण घे. त्याच्या सगळ्या गाड्या साईड वर. तू पहिला लाईनी झाला. आता याचं तर गाडी आहे माऊलीकडे. त्याला काय एवढी गाडी आहे. काय टेन्शन नाही. 1 मॅन शो आहे. 1 मॅन शो. शुभम गाडी घेतली. त्याने गाड्या घेतल्या तुम्हाला माहिती आहे. त्याच्या गाड्या सगळ्या साईडवर असतात. कसं दाबतोय मग. दाबू नको ना. शुभम डोबलकडे सगळ्या गाड्या साईड वरती असतात. साईडवर असतात. इथं नाही. गाड्या बरोबर साईडवर असतात. कूलर भाई जरा लॉक जल्दी सेटअप बना. बड़ा बन जा भाई.
तेरे ब्लॉग में मैं भी मेरा भी थोड़ा तेरे पीछे लगे, मैं भी मेरे को भी फॉलो करेंगे लोग। क्या बात है। बोलेगा भाई मेरे को टैग कर, मेरे को टैग कर, मेरे को टैग कर, बार बार मेरे को टैग, जितना टैग करेगा उतना मेरे फॉलोअर्स भी बढ़ेंगे। दीपक गुंडे द ब्लॉगर. दीपक गुंडे असा माणूस आहे की भाई तो गावाला गेला तर आमच्या ग्रुपमध्ये एक ब्लॉग पडतोच त्याचा. आज मी इथे आहे, माझ्या शेतात आहे, आज मी इकडे आहे, टमाटा झाले शेतात, घेऊन ये आज आमच्या टमाटा. सुमीर आता हा ग्रुप आहे ना आपला, कंटिन्यू ठेवा बरं का. हा कंटिन्यू हा आपला ग्रुप आपला कंटिन्यू ठेवा. फक्त दोघं नास्कित ते काढून टाका. दोघं तिघं नाशिक काढून टाका. हॅशटॅग काढून टाका चालेल, काढून टाका. वेलकम टू DR ट्रान्सपोर्ट. दीपक दादा, दीपक शेठ उंडे यांची ही 5वी गाडी आहे, एकदम लेटेस्ट मध्ये. बघू शकता तुम्ही. असेच भाऊ तू प्रगती करत राहा. मस्त आहे. 40 फीट फुल पॉवर. तर मित्रांनो आम्ही कुठे नावाशेवाला आहे ना आपण, काय नावाशेवाला आलेलो आहे. थोडंसं दीपक गुंडेचं काम होतं तिकडे. इथून आता फक्त 20 मिनिटचा प्रवास बाकी आहे आमचा रुचिरा फार्म्सला जायला. तर आपण भेटूया त्या डायरेक्ट आता फार्ममध्ये. स्विमिंग पूल बिलिंग सगळं आहे, फुल मजा करायची आहे आपल्याला. उद्या दुपारपर्यंत आपण तिकडेच आहे. तर ब्लॉग नक्की तुम्ही पूर्ण बघा. बघू आता 5 जणांमध्ये काय मजा करते ते करूया. येणार होते 20 जण, जमले फक्त 5 जण, पण जायचं तर जायचंच होतं. तर भेटूया. तर मित्रांनो फायनली आम्ही पोचलेलो आहे रुचिरा फार्म्सला. हा इथे वरचा व्यू हा स्विमिंग पूल आहे. थोड्या वेळामध्ये आम्ही स्विमिंग पूलमध्ये जाणार आहे आणि बाकी मिनी गोवा अशी फिलिंग आलेली आहे. दिव्या कुठे आपण? अर्धा गोवा. अर्धा गोवा आहे आम्ही. रुचिरा फार्म्स. आता आम्ही रूम खोल्यावर दाखवतो रूम कशा आहेत. मस्त आहे, छोटासा आहे, मस्त आहे, टेन्शन नाही, मस्त AC सगळं व्यवस्थित आहे, काय टेन्शन नाही. आता आपण थोडा नाश्ता बिष्टा करूया आणि परत यायचं. स्विमिंग पूल वगैरे फुल मजा करायची. वेळ काढून आलोय, फुल एन्जॉय करायचं होतं. इथून उडी तब्येतच्या बोकडाचं मटण. आणि हे बघ भाई, हे बघ चायना आयटम डायरेक्ट खाली. ऍक्च्युली आमचा चायनाला जायचा प्लॅन होता. बरेच टाइम होतो डायरेक्ट खालचं दिसतंय भाई. चला आपण आता जाऊया. हा बघायचं तर आहे आपलं टेरेस, कारण मावळ टेरेसवरच बनणार आहे भाई. काय 10 किलो. अरे क्या बात आहे. एकच नंबर आहे. गोवा भाई फुल पॉवर. आणि आम्ही फायनली गोव्याला पोहोचलो आहे. मोठेच बसून. आणि आज रात्री या ठिकाणी खूप मोठा अशी पार्टी संगीतची महफिल होणार आहे. संगीतची महफिल आम्ही आमचा रेडी करून ठेवलेला आहे. सिंगर आम्ही रेडी आहोत सर्वजण. 100 सिंगर आहेत. व्यवस्थित काळजीपूर्वक करावं हीच माझी. तेवढे गादी एक्स्ट्रा सांगतो का. झोपा आता. मित्रांनो आम्ही फॅमिली सोबत म्हणजे आम्ही कपल गेलो होतो गोव्याला. त्यानंतर मला नाही वाटत आमचे कपल म्हणजे आमचे बायको लोक आम्हाला परत गोव्याला जाऊन देतील मुलांना.
त्याच्यामुळे गोव्याला जाऊ देणार नाही म्हणून आम्ही मिनी गोव्याला आलेलो आहे उरणला. बायकोनं सांगितलंय लय मजा करायची नाही. खरं बोलायचं नाही. पाठ काय बोलायचं? तोंडपाठ. बायकोनं सांगितलंय लय मजा नाही करायची. त्याच्या बायकोने सांगितलं. आई संपत कोमल उंटे वहिनी जर बघितलं ना मला तर रात्रात फटका पडणार आहेत. तुम्ही घरी या सांगते. ती सोबत नाही म्हणून वाघ म्हणला. वाघ बकरी चहा. बकरी चहा. जाऊया आपण जरा फिरूया. बघू काय काय फिरायला आहे काय नाही. सगळं आपण कधी आलो नव्हतो ह्याच्यासाठी म्हणजे फिरायला. बघूया आपल्या वाजलाच आहे उरण 1 तासावर जास्त नाही. घरापासून जवळ जायचं होतं म्हणून. नाहीतर प्लॅन तसा महाबळेश्वरचा होता पाचगणीचा. 100 एवढा किलो महाबळेश्वर पाचगणी तरी पण आपण ती जागा सोडू शकत नाही. एवढं तिथे माहोल बनतो फुल पावर असतं मजा येते. इथे बघूया इथे कसं वाटतं. चला अचानक मध्ये भयानक भेटलंय म्हणजे अवेलेबल नव्हतं पण आपण तरी पण हे अवेलेबल झालंय तर आपण पटकन बुक करून टाकलं. लोणावळा वगैरे काहीच नव्हतं सगळं बुक होतं त्याच्यामुळे आपण शेवटी इथे आलो कारण जायचं होतं बस. कारण परत आता पुढे कंटिन्यू काम चालू होणार आहे आपले साऊंड लाईट्स बँजो सगळं. त्याच्यामुळे आपण आता एन्जॉय करून घेऊया डायरेक्ट. आता नंतर मग गणपती नंतरच जायचं आहे त्याच्यामुळे 2 महिने खूपच जास्त काम आहे. एन्जॉय करून घेऊया बोललो. चला स्टेट येऊन व्लॉग नक्की पूर्ण बघा. नागरीमध्ये असं मजा आली. भाकरी पाहिजे सगळं नाही भेटत काय नाही. तर मित्रांनो हे आहे चिकन मसाला आणि हे आहे सुरमई मसाला. अशा प्रकारे आपण मस्तपैकी जेवणाचं बीचवरती आपण पद्धतशीर जेवून घेऊया. आता आपल्याला ॲक्च्युली पाहिजे होती भाकरी वगैरे आगरी आयटम पण पाहिलंच नाही भेटलं त्याच्यामुळे आपण ॲडजस्टमेंट करतोय. तरी मग आपण सुरमई मागवली आहे आणि चिकन मागवलेलं आहे. बघू आपण संध्याकाळी काय करता येईल आपल्याला. लेट्स सी. समोर मस्तपैकी बीच आहे आणि आम्ही आता आहे कुठल्या हॉटेलला देवगोंड. आपण आलोय देवगोंडला. आपण टेस्ट चांगलीच आहे पण भाकरी वगैरे असले मजा आली असते. चल ठीक आहे असू दे. ब्लॉग नाही तुम्ही कंटिन्यू करा आणि आपण आपल्या हॉटेलवर जाऊन अजून भरपूर मजा करायची आहे. स्विमिंग पूल वगैरे. तर चला भेटूया. ऐका ना तुम्ही एक काम करा. ओ माय गॉड तेजाचा दळवी आहे पावताना. पाणी फुल खोले. बघू जाऊ कसं खोले. बुडला का बापरे. सुधीर लोरे असे पोहत आहेत आणि उंडे शेड. बापरे वास्तव सारखं एकदम फुल पॉवर मध्ये. आणि मी अजून गेलो नाही स्विमिंग पूल मध्ये. चलवा आहे चलवा आणायचं ना. आता मित्रांनो स्विमिंग पूल मध्ये उतरतोय आम्ही. थोडा वेळ टाइमपास करायचा 1-1.5 तास मस्त पैकी. बघू शकता तुम्ही. हे बघा कसं आहे हॉटेल रुचिरा. कोण नाही भाई. 1 2 3 4 आणि शुभम डबल 5 जण मत होतो आम्ही. जाऊया स्विमिंग पूल मध्ये आपण. चला हा कशाला शूटिंग काढतोय बाबा. मी काय बोलतोय कोण आलं नाही आलं तर आपण यायचं इथं 100%. 2 ते 2.5 हजार मध्ये रूम. AC लक्झरी फिलिंग. नियर बाय 500 मीटर वरती स्विमिंग पूल. 500 मीटर वरती बीच स्विमिंग पूल. खाण्यापिण्याची मस्त अशी उत्तम अशी सोय.
मटन चिकन सगळं अनलिमिटेड एन्जॉय. अनलिमिटेड एन्जॉय. आणि यांचं अजून काही संपलेलं नाहीये. काय वाटलं का काय महाबळेश्वरचं जावं असं काय वाटलं का? दिवसभर मजा करतोय बघा. किती मोठा असा हॉटेल रुचिरा इथे बघा. काय स्विमिंग पूल आहे हा. काय हवा काय हवा काय हवा काय. तू मार ना उडी. एक उडी मार. नाही नाही मार ना भाई. कसं माहिती का मित्रांनो, हा स्विमिंग पूल वगैरे हे लहान मुलांचा खेळ गेम आहे. मी पोहतो धरणात समुद्रात. अच्छा. मोठं धरण पाहिजे, डॅम पाहिजे, समुद्र खोल समुद्रात कमीत कमी 50 किलोमीटर आतमध्ये जा. त्याला तिथं आम्ही आमची ताकद दाखवू. स्विमिंग पूल मध्ये काय खेळ आहे भाई. नाद करा पण उंडेचं कुठं भाई. याच्यावर का काय बोलायला तर काय भाई कोण अडू शकत नाही. एवढा डेंजर बोलतो हा. हब 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 हब. क्या बात आहे शिवम दादा. डुबर वन साइड. नाही बोललात तरी एक 5-5.5 1.5-2 तास होतील आता आम्हाला स्विमिंग पूलमध्ये. आता रात्र चालू होते आपली. मस्तपैकी मटण बिटन सांगितलंय. आता अजून सकाळपर्यंत टाईम आहे आपल्याकडे. अजून फुल मजा करायची. दिवस तर मस्त लय भारी गेलाय. याच्या पुढे पण रात्र भारी घालवून मग आपण उद्या दुसऱ्या दिवशीपर्यंत मजा करून मग आपल्याला घरी जायचं आहे. अभि तर पार्टी सुरू हुई आहे. तर ब्लॉग नक्की तुम्ही पूर्ण बघा. आपल्याला अजून खूप मजा व्हायचं आहे. अण्णा बोलतोय बाहेर या बाहेर या पण काय बाहेर येत नाहीत. हा ब ए चड्डीवरती घे लोरे. एक बार हो जाए जवानी फिर ना आए, जवानी फिर ना आए. आज या ठिकाणी संपूर्ण माझा मित्रपरिवार बोलण्यापेक्षा आमचं सगळं जुने मित्र आहेत जिथे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. सुमित दळवी आमचे धडकनचे कार्याध्यक्ष छोटे बंधू तेजदास दळवी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी उरण या ठिकाणी मोठं असं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे. साक्षात तुम्ही बघू शकता आजूबाजूला पूर्ण हॉटेल बुक झालेले आहेत. सगळ्या हॉटेलच्या रूम बुक झालेल्या आहेत. आजूबाजूला धडकन परिवार सोडून कोण नाही. आणि या ठिकाणी शिवम दळवी डुबल रे. अरे बाबा शिवम डुबल आहे.
बोलण्याचं काम नाही, हे लक्षात घ्या. बोलणं मोठे कार्यक्रम आहेत धडकन त्यामुळे छोट्या मोठ्या चुका होत असतात एवढ्या मोठ्या फॅमिलीमध्ये. शुभम दादा डुबल, सुधीर दादा लोरे हे तर या ठिकाणी उपस्थित होते, सकाळपासून उपस्थित होते. यांनी तर एन्जॉय केलेला आहे. पण साक्षात आमचे मित्र छोट्या गोष्टी बोलणार नाही. आपल्या वैगाव तालुक्यात सातारा तालुक्यात ज्यांचं असं नाव आहे, गौरवशाली असं त्यांनी नाव केलेले आहेत. आपल्या सातारा जिल्ह्यातले वाई तालुक्यातले वैगाव गावचे भूमिपुत्र किरणदादा वाडकर. फक्त किरणदादा वाडकर म्हणता येणार नाही. किरणदादा वाडकर हे गुरु क्रीडा मित्र आहेत. भले 5 वर्ष 10 वर्षामध्ये कारभार सांभाळतात. खूप असं त्यांची ख्याती आहे गावामध्ये. त्यांनी या ठिकाणी उपस्थित दिली, त्यांचा आम्ही खूप खूप आभार आहे. ते सुमितचे आणि देशचे फक्त भाऊ नसून ते आमचे सकाळचे मोठे भाव आहे. आमचं प्रेम सदैव त्यांच्यासाठी आहेत, 100% राहणार. असे साथ त्यांनी दिलेत. मी त्यांना जवळजवळ 11 वर्षापासून 15 वर्षापासून ओळखतो. 2011 पासून त्यांनी सुमितला आणि आपला तेजसला आणि मला असं वेगळं संबंध आहे जसं माझा अंदाज आहे. आणि त्याचबरोबर त्याची तारीफ केली तरी कमी केली वाटतं, तुम्ही नाराज होऊ नका. त्याचबरोबर आमचे दाजी आता झाले 2 वर्षाचे. दाजी होते आमचे दादा पहिले, आता दाजी झाले. वरळीमध्ये असं नेतृत्व होणे शक्य नाही. येणाऱ्या काळामध्ये त्यांनी खूप मोठा प्रतिसाद वरळीमध्ये कला क्षेत्रामध्ये दिलेला आहे. या क्षेत्रामध्ये बँड असेल, डीजे असेल, असं अप्रतिम नेतृत्व त्यांनी तिथं गाजवलं आहे. सोबतच क्रिकेट हा त्यांचा छंद आहे. या छंदामध्येच त्यांनी असं नाव नवी मुंबई वरळी या ठिकाणी या दोन्ही ठिकाणी मध्ये त्यांनी त्यांचं नाव जल्लोष आहे. त्यांचं नाव आहे दादा दीपेश दळवी. सगळे दळवी, शुभम दळवी, सुमित दळवी, तेजस दळवी, किरण दळवी, दीपेश दळवी, सुधीर दळवी, स्वतः दीपक दळवी. एका शब्दावरून मला काय वाटत नाही चुकलं माझं. बरोबर आहे. तेजस दादा जाधव तेजस दादा जाधव. आता थोड्या वेळापूर्वी त्याच्या दळवी होते, आता तेजस दादा जाधव. सगळ्यात अतिशय पुढे येतोय. दळवी परिवाराशी माझा घट्ट संबंध आहे. सर्वाधिक दळवी परिवारामुळे दीपेश दादा आहेत, त्यामुळे दळवी परिवाराचं नाव तोंडातून कायम स्वरूपी निघत राहतं. त्यामुळे तुम्ही नाराज होऊ नका. तुम्ही दीपेश दादा जाधव आहेत, त्यामुळे दळवी कुटुंबाशी तुम्ही जोडलेलं तुमचं नातं आहे, पूर्ण नातं आहे. त्यामुळे निघते तोंडातून. तुम्ही आज आपल्या दाजी आहात, तुम्ही 8 वर्षाचे दाजी झाले. त्यामुळं तुमचे आशीर्वाद पण आपले आमच्या छोट्याशा परिवाराला तुम्ही भेट दिली, त्यापासून मी तुमचा खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. एक शब्द आमचे उपाध्यक्ष मंडळाचे तेजस दळवी 2 शब्द बोलतील. धन्यवाद त्यांचा. धन्यवाद साहेब. या आमचे सर्वांचे लाडके किरण वाडकर, किरणदादा वाडकर, तुम्ही आलात, खरंच बरं वाटतंय. थँक्यू सो मच. हात वरती करू नका. आमचे जिजू दीपेश जाधव, ज्यांना आताच दीपक गोंडेने क्रिकेटर म्हणून संबंध, पण काय फायदा नाही. त्याला चांगला बॅट्समॅन, चांगला बॉलर म्हणून घेतला माझ्या टीम मध्ये. नवी मुंबई वेडिंग असोसिएशनच्या ह्याच्यामध्ये 4 मॅच मध्ये 4 सिक्स मारले. त्यापेक्षा आमच्या महेश भाई निंबाळकरने एका
नाही दिला त्याला 6 मारले. तो पिकनिकला आला का? तो आलाय का पिकनिकला? त्याला वाईट वाटलं ना मित्र म्हणून नाही आला. आणि हे आमचे शुभम डुबल कॅमेरामॅन शुभम डुबल, हे आमचे शुभम डुबल. त्यांच्याबद्दल काय बोलायचं नाही. थँक्यू. दीपक दादा काय बोलताय? धन्यवाद. तेजस्वीने असं खूप असं अप्रतिमय भाषण या ठिकाणी दिलेलं आहे. तर माझा एवढंच राहील की प्रत्येक आपल्या मंडळातला प्रत्येक मुलाचं या ठिकाणी चांगलं संभाषण या ठिकाणी झालं पाहिजे. तेजस्वीने अशी त्यांची भावना या ठिकाणी व्यक्त केली. तर जसे आमचे सुमित दादा या ठिकाणी व्यक्त करतील, त्याच्यानंतर सुधीर करतील, किरण करतील, शुभम करतील, त्यानंतर आमचे दाजी दिप्पे जाधव पण करतील. प्रत्येकाने या. कॅमेरामॅन तेज दळवी सोबत धन्यवाद. सुमित दळवी. आता मला काय बोलू समजत नाही. थोडा असा हो. बस असं इकडे राईटला. बस मी थोडक्यातच संपवणार आहे. हे मित्र आम्ही गेले आज नाही बोलत तरी 20 वर्ष झाली कोपरी मध्ये आलो राहिला. तर दीपक गुंडे, सुधीर लोरे, शुभम दुबल, मया आहे आम्ही अशी टीम आमची. महेश आम्ही खूप मिस करतोय, पण आम्ही याला टीम मध्ये घेत नाही. मित्रांचा असा विषय आहे की गेले 20 वर्ष झाले आम्ही एकत्र आहोत. लहानपणी एकदम म्हणजे एक 15-20 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तिथपासून आम्ही एकत्र आहोत आणि आजच नाही तर म्हातारे होईपर्यंत आम्ही एकत्र राहणार आहोत. हे आमच्या आपसापसामध्ये तेवढं प्रेम आहे आणि ते आम्ही शेवटपर्यंत ठेवणारच. आमच्यामधलं प्रेम हे 100% आहेच. आणि किरण वाडकर आणि दीपेश जाधव हे तर माझ्या घरातलं नातं आहे. तर यांच्याबद्दल काय बोललं तरी कमीच आहे. दीपक गुंडे बद्दल बोलायचं गेलं तर दीपक गुंडे आज 1 नंबर DR ट्रान्सपोर्टचे मालक झालेले आहेत. आज आमच्या सर्व मुलांमध्ये जर कोणी आम्हाला बोलत असेल की भाई एकदम सक्सेसफुल खूप मोठा बिझनेसमॅन झालेला आहे तर हा दीपक गुंडे आहे. आणि हे प्रोत्साहन करणारा आपल्याला माणूस आहे दीपक गुंडे. आणि हा जेव्हा सोबत असतो तेव्हा मजा पण होते आणि सिरियस गोष्टी पण होतात, जेणेकरून आपल्याला बिझनेसची माहिती पडते. आणि बिझनेस बद्दल यांच्याबद्दल बोलायचं गेलं तेवढं कमीच आहे. कारण खूप कमी वयामध्ये आणि खूप कमी वर्षामध्ये ह्यांनी खूप प्रगती केलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला ही जी आमची टीम आहे ती त्या सर्व टीम बद्दल मला खूप भारी वाटतं. मला मी जास्त काय बोलणार नाही, एवढंच बोलतो. जेवढं पण आम्ही आहे सगळं व्यवस्थित आहे. त्याच्यामुळे लय भारी वाटतं. बस बाकी जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. तो करेल ना मनापासून इथं चांगले अनुभव त्याचे व्यक्त केलेले आहेत. धन्यवाद. तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा दिल्या सोबत. काय आणि दीपक दादा उंडे आपले 2 मित्र #इतापे बोकडाचं मटण यांचं सगळ्यात शेवटी आणि जंगम मामा सगळ्यात शेवटी त्या ठिकाणी काही कारणावरून त्यांना उत्तर जमलं नाही. त्यामुळे त्यांच्या गोष्टी प्लीज आपण ह्या ठिकाणी करणं चुकीचं आहे, कारण ते लोक या ठिकाणी अवेलेबल नाही. आता सुनीलचं बोलणं झालेलं आहे. त्याच्यानंतर आमचे सुनील आहेत खूप चांगलं अप्रतिम त्यांचं वक्तृत्व आहे. हलक्यात बोलतील, थोडक्यात बोलतील, पण स्पष्ट बोलतील असं नेतृत्व आहे. सुधीर सर एक 2 गोष्टी द्या आणि लोकांना थोडं संबोधित करा. तो मित्रांमध्ये येतो. सुधीर या साईडला या. आणि आता तुम्हाला जे मला वाटतंय थोडा सुमित बद्दल, किरण बद्दल, शुभम डुबल बद्दल जे चांगल्या गोष्टी आपण इथे शिकतोय तर आपण इथे घडतोय, चुकतोय तो माणूस घडतोय. चुकांमधूनच चांगल्या मोठ्या गोष्टी लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही बिंदास बोलायला घालून नका. हा भाई बरोबर बोलला. हे सुमित हे काय होतं लाईफ मध्ये जो काही भाऊ तू पहिला लाईट मध्ये ये ना प्लीज. लाईट मध्ये ठीक आहे ना, इट्स ओके. मी नाही काय हा आले लाईट आली दिसला
दिसला दिसला. लाईफ मध्ये आपण जे आहे आता, जे होतो आणि इथून पुढे होणार आहे, आपण एकत्र असणार आहे. मला एवढंच बोलायचं आहे, एकत्रच आहे आपण, इथून पुढे एकत्रच राहायचंय लाईफ मध्ये पुढे. आणि लाईफ मध्ये प्रत्येकाने आपल्या लाईफ मध्ये प्रगती करावी एवढीच माझी इच्छा आहे. स्वतःच्या स्वबळावरती जे काय करावं ते स्वबळावरती करावं आणि लाईफ मध्ये पुढे जावं, संपला विषय. सुधीर दादा, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. आपण आज कुठल्या फार्म हाऊसला आहे? रुचिरा बोललो मी फक्त, बाकी काय विषय. भले 2 मिनिटं बोलला भले 2 मिनिटं बोलला असं, पण मनापासून बोललाय. खूप खूप सगळ्यांनी नोंद घ्यावी आणि त्याच्या बोलण्याला महत्व द्यावं हे मला मला वाटतं. खरं सांगतो, ज्यांनी घेतलं मनापासून, मी मनापासून घेतलंय त्याचं ऐकतोय मी. धन्यवाद. बरं ठीक आहे, या ठिकाणी किरणदादा वाडकर, किरणदादा वाडकर यांना विनंती आहे. गुरु क्रीडा मित्र मंडळ वाई या ठिकाणी 2 शब्द बोलतील. नमस्कार. माझा धडकन ग्रुप माझा बोलतो, कारण की ती पोरं माझ्यासाठी जीव सोडतात. माझा सुमित, दीपक, बाबू, शुभम, तेजस, बाबू म्हणजे तेजस, दीपेश, लोरे, माया, हे आपले एकदम जिगरी. आणि त्यात एक बगळ्या पण आपला खास दोस्त, आणि तबे हे आपल्या, मी यांच्यासोबत गेले सुमित 15 वर्ष, 15 वर्ष यांच्या सोबत आहे मी. पण ही एकदम मला मोठ्या भावासारखं समजतं. तुमच्या सोबत मी दोघांच्या सोबत आहे. मी यांच्यासोबत भरपूर पार्ट्या केल्या, पण मी जवळजवळ किती वर्ष आज मी तुमच्या सोबत आलोय, ते भरपूर दिवसात ना आलोय. बरोबर, 1 ते 2 वर्ष. हा माझा जिव्हाळा मित्र परिवार आहे. बरोबर, जिव्हाळा मित्र परिवार. सुमित, बाबू, हे यांच्यापासून मला ही मित्रमंडळी भेटली. क्या बात आहे. आणि ही आपल्या गावी पण येतात, खूप छान वाटतं. क्या बात आहे. हुंडेला मी कधीही फोन केला, हुंडे उचलतो. हा, माझी पश्चिम भागात, हा, माझी पश्चिम भागात ही डीजे किरण म्हणून ही ओळख होती. बरोबर. माझ्या डीजेचं नाव बृहत्त डिजिटल साऊंड सिस्टीम वैगाव. मी भरपूर ऑर्डर केल्या, भरपूर लोक मला डीजे मुळे ओळखायला. आणि मी आमचा डीजे बाबू, सुमित आणि आपला धडकन परिवार यांच्यामुळं, यांच्या सानिध्यात राहून मी डीजेचं यायला लागलं मला. आणि दीपेश, बापी होता बिलाची बापी. बरोबर. एकदा फुल कॉम्पिटिशन चालू होतं, फुल. कारण की माझ्याकडं 4 बेस 4 टॉप होते आणि समोरच्याकडं त्याने पण सेमच लावला होता. वाळकेश्वरचा डीजे आला होता समोर बलकवडी गावामध्ये. तर बलकवडी तर काय आलं, आता मी वाजवतोय, समोरच्याचा किचट चालू आहे फुल, मला कॉम्पिटिशन करतो. आमच्या मी बाबूला फोन केला. बाबू तेव्हा बोरगाव मध्ये त्याची ऑर्डर होती.
त्याची ऑर्डर मुंबईवरनं येऊन दोरगाव मध्ये ऑर्डर करत होता. बाबू आला. बाबू त्याचा साहित्य सोबत आला. मला बोलला बंद कर. मी समोरचं वाजवतो. 5 मिनिटामध्ये माझे फक्त टॉप खाली उतरवले आणि त्याचे 4 टॉप वरती चढवले. नंतर आणि ऑपरेटिंगला माया चढला आणि बाबू आई फुल समोरचा क्राऊड सगळा इकडे आला. फुल कॉम्पिटिशन चाललं. समोरच्यानं लास्टला आई सोडवले. मशनींचा धूर काढला. नंतर तो आला इकडे माझ्याकडे. बोला हा डीजे तुझा कुठला आहे? क्या बात आहे. तर मी हे बोललो माझा भाऊ आहे. मुंबईला त्याचा कोपर घराण्यामध्ये धडकन साऊंड म्हणून त्याचा फेमस आहे. तेजस दळवी. आणि त्याला पण तो भेटला. हे हकीकत आहे. भरपूर आम्ही ऑर्डर भरपूर केल्या बाबू सोबत. बाबूने मला सपोर्ट भरपूर केला. भले तो माझा पार्टनरशिप मध्ये डीजे होता पण सगळ्यात जास्त श्रेय मी घेतलं. आणि तर मित्रांनो फायनली डे 1 असा क्लोज झालेला आहे. म्हणजे डे 2 सुरू झालाय. आणि हा ना आम्ही रात्री मस्तपैकी एन्जॉय करून आता फ्रेश होऊन आता निघायची तयारी चालू आहे. आमचा नाश्ता मागवला आहे आम्ही सर्वांनी. काही तर नाश्ता करतात आहे. काय लोकांनी नाही केलं त्यांच्यासाठी आम नाश्ता येतोय. दीपक उंडे दादा कसं वाटलं भाई? खूप मस्त. सर्विस खूप चांगली होतं. बघा स्विमिंग पूल वगैरे चांगलं होतं. रात्री 2 दिवस चांगलं होतं. जवळच्या जवळ आम्हाला आणि हे जवळच्या जवळ 50 किलोमीटरवरती आहे. ट्रॅव्हलिंगचं टेन्शन नाही. आता काल आम्ही पिरवाडी बीचला गेलो होतो बीचला. आता इथे नियर बाय जे बीच आहे ते सगळं आज बघणार आहे. चांगलं आहे. असं काय वाईट नाही. अलिबाग याच्यामध्ये काही फरकच नाही तसं बघायला. असेच बीच आली बघला पण ट्रॅव्हलिंग जास्त आहे. कुठंच आहे सेम सगळं क्लायमेट तिकडं आहे. मग काय जायची गरज नाही जास्त लांब. बरोबर. जे काय ते आपल्या बाजूलाच असल्यामुळे खरंच आपण इथे आलो बरं वाटलं बाई. काय म्हणजे असं काय वाटत नाही की कुठे आहे काय आहे. आणि दुसरी गोष्ट माहोल आपण आप बनतो पोरं असल्यावरती आपली. त्याचा विषय नाही. सुद्धा वाटलं नाही की आपण कुठं फार्म हाऊसला विला प्रायव्हेट विला काय असं काय नाही. म्हणजे इथं कम्फर्टेबल होतं यार. टेरेस वगैरे खूप छान होतं. पुण्यातला त्रास रात्री 4 वाजेपर्यंत तिथं चालू होता. मजा आली. काय टेन्शन नाही. स्विमिंग पूल वगैरे कोण नाही. सगळं प्रायव्हेट. असं वाटलं प्रायव्हेटच आहे आम्हाला. काय टेन्शन नाही. लय भारी. हा आपला भाऊ विजय यांनी लय मदत केली आपल्याला. बघू आता बाकी दिवस कसं जातोय. ब्लॉग कंटिन्यू करा पूर्ण बघा. मध्ये मध्ये फुल कॉमेडी आहे. आता असा झाला विषय बघा. सगळे पैसे टोटल झालेले आहेत 6250. बाकी थोडेसे पैसे आम्ही दिले होते त्याच्यामुळे 6200 झाले. आणि 1000 रुपये कमी पडत आहेत. तर या दोघांचं चाललंय तू भरणार का तू भरणार. काल त्यांचे शब्द झाला होता. काल जे काय आहे ते सामान जे लागतं ना सामान ते तू घे. अर्धे पैसे मिळतो अर्धे पैसे तू देतो. कालपासून मला 1 रुपया नाही दिला. सगळं तुला टाकायला सांगितलं. तू दे ना बघू आपण घरी गेलो. हमारे यहाँ ऐसा ही होता है. 1000 रुपये खर्च बघ 1000 रुपये बटाबट द्यायला लागेल. बघ कसं आहे. आता जर दिलंच नाही 1000 परवडे चालवणार आहे. तर मित्रांनो आपण आलेलो आहे उरण खडपत.
किरणचा खडपात आलेलो आहे. आणि मित्रांनो हे बघू तुम्ही काय करता, स्टंट मारायला चाललेत खाली खेकडे पकडायला. आता खेकडी भेटली तर ठीक आहे. दीपक मच्छीमारी दीपक. तर मित्रांनो एकदम माहोल बनवायचा आहे आज पण आपल्याला. मस्त हवा सुटली आहे. आता उतरायचंय खाली. आता काय कुठे दगडातून खाली घेऊन चाललाय दीपक पण. यार खेकडी पकडायची आहे बोलतोय. आपण आपल्याच एरियात मध्ये म्हणजे आसपास पण एवढी मजा करू शकतो हा विचार नव्हता केला ॲक्च्युली. पण खरंच भारी वाटतंय. मजा आली. म्हणजे दुसरा दिवस चालू झाला आहे आपला. काल पण खूप मजा केली आणि आज पण खूप मजा करणारच आहोत. आणि आता सुरुवात केलेली आहे. नजारा पण लई भारी आहे बघा ना. एवढं भारी उरणला मजा आली जरा. चला आता आपण जाऊया खाली. तर बघू तरी पण ट्राय करूया आपण. डर लग रहा है. आधी राहायचो आम्ही वरल्या तेव्हा हे असं बघायला भेटायचं मला. खडपत. आणि आता भाई एवढा वर्षानंतर खडपत चाललोय भाई. उतरून कुठून भीती वाटते भाई. थांब बंद करतो. बाय बाय. काय वास घेतलास काय? बापरे. किरण शेट वाडकर 5,000 रुपये कालपासून टाकलेले आहेत भावाने. 5,000 रुपये उडवलेत. व्हेरी गुड. तर हा काय विचार काय बोलतात बघ. तो चष्मा आता खरवडला होतास ना त्या मातीत. खा जरा ते. कुठे आहे मासा? ए भाई चिंबोऱ्या पकडून दाखवाय. चिंबोरी पकडच. त्याला तगडी साफ करतोय. चिंबोरी काय भेटत नाही. चिंबोरी चिंबोरी चिंबोरी. तर भाई हा तर सर्वांचा वेगळा आहे. एकटाच चाललाय कुठे काही कळत नाही. तावीज़ बना के पहन उसे आयत की तरह मिल जाए.
मध्ये कुठेही काही होऊ शकतं. ओपन मध्ये गाणी गातात आहे, काय बोलायचं. माहोल माहोल असतो, लय मजा. दिल तुमको ही चाहे तो क्या कीजिए, दिल कैसे चले आए मेरे दिल को दुआ कीजिए. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.